काळोख जितका गहिरा असतो, चांदणे तितकेच जास्त चमकते. तसेच आयुष्यातील अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतात. आनंद हा बाजारात विकत मिळत नाही, तो आपल्या विचारांमध्ये आणि समाधानी वृत्तीमध्ये असतो. नेहमी चांगल्या गोष्टीचा विचार करा. रोज सकाळी उठल्यावर तुमच्याकडे आज नक्की काय करायचं आहे याचे स्पष्ट चित्र असावे. विचार करत बसण्यापेक्षा लहान पाऊल उचलून कामाला सुरुवात करणे जास्त महत्त्वाचे आहे. जे लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेतात त्यांच्याशी वाद न घालता आपल्या कामाने उत्तर द्या. यश ही एक प्रक्रिया आहे. रोज स्वतःमध्ये 1% तरी सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 88 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, माणसांचे कपडे फाटले तर ते शिवता येतात, पण विचारच फाटके असतील तर आयुष्याच्या चिंध्या होतात. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, पण एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपला संयम आणि संस्कारावर अवलंबून असते. जीवनात नाती अनेक असतात, फक्त ती जपणारी लोक फार कमी असतात. काही नाती रक्ताची असतात तर काही हृदयाची. काही नाती जन्मोजन्माची असतात तर काही क्षणापुरतीच असतात. काही नाती केसासारखी न तुटणारी पण वेळ आणि विचार न करणारी. काही असतात लांबूनच आपलेपणाची. जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा लक्षात येते आपल्यासोबत किती जण आहेत, पण जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले किती जण आहेत. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, पण आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षण आहेत. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असते. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीही कारण सांगत नाहीत. कधीकधी हक्क मागून मिळत नाही, तो मिळवावा लागतो. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात. आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्या येतात, संकट येतात. आयुष्यात माणूस अनेकदा संकटात सापडतो आणि कुणाकडून मदत मिळेल का अशी अपेक्षा ठेवत असतो. पण ती सहज मिळेलच असं नाही, कारण मदत तशी खूप महाग गोष्ट असून त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नये, कारण खूप कमी माणसं मनाने श्रीमंत असतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर मनाला लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम, प्रेरणा, यश, नाते तसेच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचे मोल जपले की आपले आयुष्यही अनमोल होते. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागत नाही, तर खूप काही करावे लागते. स्वतःवर विश्वास आणि आजपासूनच तुमच्या ध्येयाच्या दिशेने पहिले पाऊल टाका. स्वामी म्हणतात, हसरा चेहरा आणि प्रसन्न मन हीच जीवनाची खरी श्रीमंती आहे. म्हणून नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 99 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, विश्वास ठेव, खूप चांगलं होणार आहे. तुझा विश्वास कधीही डगमगू देऊ नको. स्वामींच्या दारी उभा राहिलेला भक्त कधीच एकटा नसतो, कारण त्याच्या पाठीशी नेहमीच स्वामी समर्थांची अदृश्य कृपा उभी असते. भिवू नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी सदैव आपल्या भक्तांना सांगत असतात. स्वामी म्हणतात, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुम्ही दुसऱ्यांचं भलं केलं तर भविष्यात तुमचंही भलं नक्कीच होईल. परंतु जर कोणाच्या मनात तुमचं वाईट करण्याचा हेतू असेल तर त्याच्या कर्माचं फळ त्यालाच भोगावं लागतं. म्हणून नेहमी चांगले कर्म करा, बाकींचा न्याय स्वामींवर सोपवा. स्वामी म्हणतात, बाळा, कितीही कमावून ठेवलं तरी शेवटी बाकी काय उरतं ते फक्त शून्य. संकट समयी मात्र कामी येते ते आपलं साठवलेलं पुण्य. म्हणून सदैव पुण्य जमा करण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, केवळ मंदिरात जाऊन हात जोडणे म्हणजे भक्ती नाही, तर आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे आणि प्रत्येक जीवाला माणुसकीने वागवणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे. पवित्र मनापेक्षा मोठे कोणतेही मंदिर नाही. रोज सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आजचा दिवस स्वामींच्या नावाने सुरू करा. आनंद तुमच्या दारी येईल. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येताच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करीन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, जे तुझं आहे ते तुला योग्य वेळी नक्कीच मिळेल. तू चिंता करू नको, विश्वास ठेव. ज्याला कधीच काही सहज मिळत नाही त्याला एक दिवस ते सगळं मिळवून देण्याची ताकद आहे इथं. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि भरभराट कायम येईल. नामस्मरण हेच सर्वात मोठे साधन आहे. मन भरभटले की ईश्वराचे नाव घे. नामातच शांती, समाधान आणि शक्ती आहे. भक्तीने केलेले स्मरण जीवाला दिशा देते, मार्ग नक्कीच दाखवते. स्वामी आहेत ना, मग भीती कशाची. स्वामी म्हणतात, कोणी कसंही वागू द्या, तुम्ही चुकीचे वागू नका, कारण कर्म फिरतात हे लक्षात ठेवा. अडचणी जीवापेक्षा मोठी नसते, फक्त ती योग्य ठिकाणी मांडली पाहिजे म्हणजे बरोबर पर्याय निघतात. जेव्हा मनाला घाव बसतो तेव्हा जीवाला देव दिसतो. मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता करतात त्यांच्याशीच मनाची खोल नाती जुळतात. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलासारखे भासतील. स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होते. तुमचाही विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहून स्वामींचा आशीर्वाद घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते.